कल्याणमध्ये ओला कॅब बुकिंग दरम्यान मोठा गोंधळ झाल्याची बातमी समोर येते। कल्याणमध्ये ओला कॅब बुकिंग दरम्यान झालेल्या ओटीपीच्या गोंधळामुळे 11 वर्षांची मुलगी चुकीच्या कॅबमध्ये गेल्याची धक्कादायक घटना समोर येते। पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ही मुलगी सुखरूप मिळाली आहे। माहितीनुसार 2 सख्या बहिणी या आईला भेटण्यासाठी ठाण्याकडे जाणार होत्या। त्यांनी 2 ओला कॅब बुक केल्या होत्या। एका कॅबमध्ये त्यांना सामान ठेवायचं होतं आणि अशा प्रकारे त्यांचं पूर्ण प्लॅनिंग होतं आणि त्या अशा प्रकारे जाणार होत्या। मात्र यावेळीच मोठा गोंधळ झालाय। एक ओला कॅब आली आणि तिने घाईत लहान बहिणीला त्या गाडीमध्ये बसवून चालकाला ओटीपी दिला आणि त्यानंतर ती कार निघून गेली। दरम्यान दुसरी कॅब देखील घटनास्थळी आली। मोठी बहीण सामान गाडीमध्ये ठेवण्यामध्ये व्यस्त होती। त्याचवेळी पहिली कॅब मुलीला घेऊन निघून गेली हे तिला काही वेळानंतर लक्षात आलं आणि त्यावेळी ती मोठी बहीण घाबरली। चालकाला तिने फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने फोन उचलला नाही। घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या मोठ्या बहिणीने हेल्पलाईन क्रमांक साधून पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस देखील घटनास्थळी आले। त्यानंतर पोलिसांनी चालकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला या चालकाने फोन उचलला नाही, त्यामुळे त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं। मोठी बहीण घाबरली आणि त्यानंतर तांत्रिक तपास केल्यानंतर चालकाचा संपर्क झाला आणि मुलीसह तो चालक कळव्यापर्यंत पोहोचल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी या चालकाला गाडी परत फिरवण्याचे आदेश दिले। जवळपास 1 तासानंतर कॅब पुन्हा घटनास्थळी परतली आणि त्या मुलीला सुरक्षितपणे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं। मुलीला पाहताच मोठ्या बहिणीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले। मुलगी भावूक झाली। दोघी बहिणींची देखील भेट झाली। या घटनेतून खरं तर तुम्ही सुद्धा जर ओला कॅब बुक करत असाल तर कॅबमध्ये बसण्यापूर्वी वाहनाचा नंबर आणि चालकाची खात्री करणं गरजेचं आहे। ओटीपी देण्यापूर्वी योग्य कॅब असल्याची खात्री देखील करणं गरजेचं आहे। अल्पवयीन मुलांना एकटा प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी। ती घटना सुदैवाने सुखरूप संपली असली तरी छोट्याशा चुकीमुळे मोठा धोका निर्माण झाला असता। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर ओला कॅबने प्रवास करत असाल तर या सर्व गोष्टींची काळजी घेणं, विशेष ती खबरदारी घेणं गरजेचं